प्रत्येक नातं काही ना काही स्वार्थाशी निगडित आहे, काही ना काही स्वार्थाशी जोडलं गेलेलं आहे. बरं, तुम्ही म्हणाल बाकीचं सोडा, हे समाजातले आमचे मित्र हे आहेत, हे आमचे मित्र आहेत, हे आमचे पाहुणे आहेत, हे आमचं काही नाही, कोणी कोणाचं नसतं, कोणीही कोणाचं नसतं. आपला स्वार्थ संपला की नातं संपलं, स्वार्थ संपला की नातं संपलं. तुकाराम महाराजांचा अनुभव मी याला प्रमाण सांगतो तुम्हाला, ऐका. तुकोबाराय ज्यावेळेस धन नव्हतं, सगळं त्यांनी लोकांना वाटून दिलं. अत्यंत बिकटीची परिस्थिती आल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांना लोक त्रास द्यायला लागले. ज्या गावावर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी उपकार केला त्या गावानं सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराजांना त्रास दिला. काय केलं? कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, कोपला पाटील गावची ही लोक, आता मज भीक कोण घाली. ही अवस्था जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आयुष्यात आली. आणि मग काही काळ गेला, जगद्गुरु तुकाराम महाराजांना भगवंताचं दर्शन झालं. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं महती सगळीकडे पसरले आणि सगळीकडे पसरल्यानंतर, सगळीकडे नाव झाल्यानंतर तेच लोक जे जगद्गुरु तुकाराम महाराजांना नाव ठेवत होते, दुष्ण लावत होते, तेच लोक आता त्यांचं गुणगान गायला लागले. भला म्हणे जन, भला म्हणे जन, परी नाही समाधान, परी नाही समाधान.